पनवेल महानगरपालिकेच्या गद्दार कारभारामुळे आलमाचा कर लावण्यामध्ये उशीर झाला आणि त्याचं पर्यायाचं उशीर झाल्यामुळं नंतर टप्प्यानं त्याला शास्ती लावली गेली. शास्तीचं प्रमाण काही छोटं नव्हतं. लाखो साधारण 600 कोटी माझ्या माहितीप्रमाणे 600 कोटी शास्ती कर आतापर्यंत पनवेलकरांच्या माथी लागला होता. एक तर दुहेरी टॅक्सच्या संदर्भात आम्ही आमच्या त्यावेळचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी दुहेरी टॅक्सच्या संदर्भात परस्पर चालू असताना जय महाराष्ट्र. शिवसेनेचा भूमिका अशी आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. या अनुषंगानं लोकांच्या सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे आणि आमच्या राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या खात्याचा विषय आहे. आम्ही अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल, आमचे नेते श्रीराम भारणे असतील, यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो. त्या अनुषंगानं शास्तीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते 11 ऑक्टोबरला. त्यावेळेला आमचे नेते श्रीराम भारणे आणि सर्व मंडळींनी त्यांना आग्रह धरला, साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी घेऊन जा, कमीत कमी आम्हाला जो मालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल, परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे. शास्ती आपण जर माफ केलं तर मला वाटतंय पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा पण सुटेल अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि त्या विनंतीचा मान ठेवून त्याच वेळी सेम डे म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द काय असतो, त्याच दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्वांना सर्व लोकांच्या समोर अनाउन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल, परंतु सरकारचे काही धोरणं असतात ते अवलंब करायला वेळ जातो, इम्प्लिमेंट करायचं असतं. त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा चालू होता आणि त्याचं फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून कळवा की आपण शास्ती माफ केलेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन साहेबांनी 3 वर्षापूर्वी ह्या राज्यामध्ये क्रांती केली, त्याची नोंद ती देशाने घेतली आणि त्यात जनहिताचे जे कार्यक्रम असतील, जनहिताच्या योजना असतील त्या लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे. आपण राज्यकर्ते करू म्हणून त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे एवढं धोरण आमचा काही श्रेयवाद नाही काय नाही हे आता तुमच्याकडनं माहिती मिळतं. आमच्याकडे तसं श्रेयवादासाठी आम्ही आलो नाहीये. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व सेवक आहोत. यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आम्ही असंच काम करत राहू. असाल की आपण बोलता तर त्याचं प्रत्येक समोर आहे. हा बॅनर आपण पाहू शकता. महायुतीचे म्हणून आपण पाहिलं तर आम्ही कुठेही चूक केलेली नाहीये. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आणि त्या धर्माच्या हिशोबात आम्हाला आमच्या नेत्यांची सर्वांना सांगणं आहे की आदेश आहे की आपण राज्यात 3 पक्ष म्हणून काम करतोय, कुठेही एकमेकाचा पक्ष दुखवेल असं कुठलं कृत्य करू नये. या अनुषंगाने आमच्याकडून कुठली चूक होणार नाहीये. आता कुणी यदाकदाचित चुकून लागले असतील घाई गडबडीमध्ये ते सांगू शकत नाहीये, पण आपल्या समोर पुरावा आहे. आम्ही तिन्ही अजितदादाचा फोटो आहे, फडणवीस साहेबांचा आहे, आमच्या नेत्यांचा आहे, वरती आहे बाळासाहेबांचा आहे, मोदी साहेबांचा आहे. त्यामुळं आमच्याकडनं काही चूक झालेली नाहीये, आमच्याकडे होणार नाहीये. युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला घालून दिलेला आहे. सांगतोय की शिवसेना ही जनहितासाठी जन्म झालेला आहे. लोकांच्या भावनांचे कदर करून हा एखादा प्रश्न सुटत असेल तर पनवेलकरांच्या जनतेचा विजय आहे. धन्यवाद.